विजया, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय काल अर्जंट काम कोणाकडे होतं रे एवढं? अरे मी याची बातमी वाचली, पेपर मध्ये आली आहे ती. हे सुरू झालं ना का, राज्य क्रीडा स्पर्धा. शाळेची टीम आहे का नाही तुमच्या? विचारलेलं आवडलं नाही तुला तर सरळ सांग की मला. असं काय पण विचारून विषय बदला लागलास. काका चिडला नाहीस ना? चिडलो नाही विजया. हे बघ, आता काय तू लहान राहिलेला नाहीस. आता तू कळता सवरताय. लपवाछपी करण्यात काय अर्थ आहे? लग्न झालंय तुझं, बायको आहे तुला, संसार आहे तुझा. आता तुमच्या दोघांचं एक वेगळं आयुष्य आहे. तुम्ही दोघांनी एकमेकांना समजून घेत जगलं पाहिजे, एकमेकांना वेळ दिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या दोघांच्या मध्ये जे होतंय ते बाहेर आम्हाला सगळ्यांना कळायलाच पाहिजे, सांगायलाच पाहिजे असं नाही. किती सांगायचं, किती कळू द्यायचं हा निर्णय पण तुम्हीच घ्यायचा आहे. हे आपलं मला काळजी वाटली म्हणून रात्री कुठं होतास विचारलं तुला. काका एवढं तू टक्का बोलायला लागलास एकदम? तुटक नाही रे बाबा, वस्तुस्थिती सांगायला लागलोय तुला. लग्नानंतर हे असंच आयुष्य असते. पहिल्यांदा बायको, मग बाकी सगळे. काय विचारात पडलायस? मला काय म्हणायचं आहे ते समजून घे. अपूर्वाला वेळ देत जा, त्याला वाट बघायला लावू नकोस. तू घड्याळ भारी आहे की रे? हा, अपूर्वांच्या आईने दिले. म्हणजे सासरवाडीकडनं लाड करून घेणं चालू झालं जावई बापूंच. काय ग, तू कुठे निघालीस? मी हॉटेलवर. अशी नाही म्हणजे या ड्रेस मध्ये? हो का, काय झालं? धुतलेला ड्रेस आहे. नाही नाही, धुण्याबद्दल बोलत नाहीये ग मी. ते म्हणजे मी कसं सांगू, म्हणजे सांगितलं तर तुला पण ना. मावशी असं काय करताय, बोला ना. आधी तुझं लग्न नव्हतं ग झालं, पण आता तुझं विजय बरोबर लग्न झालंय ना. तू आता चव्हाणांची सून आहेस. लोक सुद्धा तुझ्याकडे त्याच दृष्टीने बघणार ना. आणि लोकांना काय माहिती तुझं माहेर कसं आहे, तुझ्यावर काय संस्कार झाले. त्यांच्यासाठी तू फक्त या घराची सून आहेस. आता कॉलेजला जाणाऱ्या मुलींसारखे ड्रेस घालायचे म्हणजे बरोबर दिसत नाही ना. आणि तुला साडी खूप सुंदर दिसते बघ. आता आपली रेखाच बघ ना, काय साडी सुंदर दिसते ग. म्हणजे तू साडी नेस असं मला नाही म्हणायचं, मी आपलं सहज. नाही नाही मावशी, तुम्ही जे बोलताय ते पटतंय मला. पण कसं आहे ना, कोणाचं मन दुखवावं म्हणून मी हा ड्रेस घातलाय असं नाहीये. आता काळ बदललाय. आता जिथे आपण काम करतो ते काम करत असताना कम्फर्टेबल असावं, त्यात काही अडचण नसावी, म्हणून आजकाल मुली ड्रेस घालतात. त्यात परंपरेला किंवा कुणाचं मन दुखवावं असा विचार अजिबात नसतो. आता मला हॉटेलवर साडी नेसून कितपत काम करता येईल मला माहित नाही, पण तरी मी ट्राय करेन. अगं अपूर्वा, मी तुला ना तुझे दागिने द्यायला आले होते आणि साडीबद्दल बोलत बसले बघ. ते अहो मावशी, असू द्या तुमच्याकडे. मला कसं आहे ना, घाई झाली आहे आणि आता साडी नेसायची आहे ना, मी नंतर घेईन. हा, आलेच मी. हा अगं पण
अपूर्वा तुझे दाल. मी जे काही बोलले ते खरंच पटलंय ना हिला? पटपट चल, अरे किती टाइमपास असतो तुझा ना. अरे डब्याला कांदे पोळे दिलेत, सगळा डबा संपवायचा काय, अजिबात ठेवायचा नाही. भाऊजी हा काय झालं? कुठं काय असे का ताटकत उभे राहिलात? ताटकत? होय कोण ताटकल मी? होय, वाट पाहताय कोणाची? कुणाची? ओ किती ग भोळे ते. पाहिलं मी आत नाही येताना. पाहिलंय तुम्ही? हो, कुणीतरी एक माणूस सारखं सारखं आडून आडून आत पाहत होत. कसं आहे ना भाऊजी, लग्नानंतर प्रत्येक पुरुषानं वाट पाहण्याची सवय करून घ्यावी लागते. तुम्ही बघा की आता वहिनी, अहो आवरून खाली यायला एवढा वेळ होय? हा असं कुठं असतंय होय? असंच असतंय भाऊजी, तेव्हा आता वाट बघायची सवय करून घ्या. सवय करून घ्यायलाच पाहिजे, ऑप्शन काय आहे दुसरा? अरे तू परत त्या बॅगेच्या चैनीशी खेळायला लागला बघ. अरे ती चैन खराब होईल बाबा. आणि तू टाइमपास काय करतोस? तो बसवाला बस थांबवत नाही, पटकन आवर चल. आई मी त्या स्कूल बस शाळेला नाही जाणार. आता काय झालं आणखीन? असं का करायलायस? सकाळी म्हंटल होतंस की नाही तू, मी स्कूल बसनं शाळेत जाणार म्हणून. शान आहे की नाही माझं बाळ? काकांच्या गाडीचं. वहिनी राहू द्या, मी सोडतो त्याला शाळेत. हा नको भाऊजी, राहू द्या. अहो तुम्ही आज सोडलं तर त्याला सवय लागेल आणि उद्यापासून तुम्हाला सोडायला जावं लागेल बघा. अहो लहान आहे, एवढं कुठं मनावर घेतं तसं बोलणं? हा आता आज एवढं म्हणतो तू सोडतो की तुला शाळेत? बरं आरो, अपूर्वा काकू आवरून खाली आला का नाही, मग सोडू तुला शाळेत. काय? नाही नाही, ही गाडी नाही, मी अपूर्व काकूच्याच गाडीत बसून शाळेला जाणार. अरे हीच आहे ती गाडी. ही ना मस्ती कर. अपूर्व काकू कार घेऊन येणार ना? आई सांग ना काकाला. भाऊजी तुम्ही नका लक्ष देऊ, लहान आहे, काय पण बडबड करायला. शाळेत जायचं नसतं ना म्हणून अशी कारणं देतोय. आलोच आम्ही, हा उशीर होतोय. शपथ, केस गळायला लागले का काय? नीतू मॅडम, लग्नाच्या गडबडीत लयच दुर्लक्ष झालंय तुमच्याकडे. ते काय नाही, रोज रात्री झोपताना तेल लावायचं म्हणजे लावायचं, कळलं तुम्हासनी? रुपी मावशी, काही झालंय काय? नाही, काही नाही. तुझं आवरलं? हा झालंय की माझ्यावरून. मग हो बाजूला. छान दिसायला की कानातलं. हो ना, खानदानी सौंदर्याला काही शोभून दिसतं बघ. हा ते तर आहेच की. माझं नशीबच खोटं ग, काही हौसमौस झालीच नाही बघ माझी. ज्यासाठी लग्न केलं होतं ते काहीच घडलं नाही माझ्या आयुष्यात. पण असं म्हणतात, इच्छा असली ना की सगळं मिळतं. मिळेल, मलाही मिळेल सगळं. पण तू हे कधी घेतलंस? की काय सांगू तुला, याच्यापेक्षा मोठे मोठे दागिने मिरवलेत मी. हा, आता आमचा नवरा नाकारता निघाला म्हणून सगळं गमवलं बघ. नाहीतर रुपी मावशी, मला कॉलेजला जायला उशीर होता ना, मग मी कॉलेजला जाते. हो हो, जा जा. तुमच्यात काय म्हणतात ग ते, एन्जॉय कर. हा,
ग तुला? जायचंय ना, हे काय निघाले मी. निघालीस? ही अशी साडी नेसून 2 दिवस साडी नेसली म्हणून का सहज वावरता येतं असं वाटतंय काय? आणि हॉटेलवर जाणार, स्वयंपाक करणार, हे कसं जमणार आहे साडीत तुला? अगं न जमण्यासारखं काय त्यात, करीन मी मॅनेज. खरंच साडी नेसून घरात वावरता येईना तुला आणि हॉटेलवर जाऊन कामं करणारेस? अगं नीतू, आता आपल्या घरात नाही का सगळ्या बायका साडी नेसूनच कामं करतात ना. मग लग्नाआधी गोष्ट वेगळी होती ग. आता लग्नानंतर साडीच नेसायला पाहिजे ना. आणि तसही साडी आवडते ना मला. बघ ना, छान दिसते ना. चल. 1 मिनिट अपूर्वा, साडीच नेस असं कोणी काय बोललंय का तुला? नाही ग, असं कुणीच काही बोललं नाही. मलाच साडी नेसावीशी वाटली म्हणून. मग येड घेऊन पेडगावला जाऊ नकोस हा. तुझ्या डोळ्यात दिसालय मला. मम्मी बोलली काय? अगं वेडी आहेस का नीतू? मम्मी कशाला बोलेल? मम्मी काहीच बोललेली नाही खरंच. मला रूपा मावशीने म्हटलं असं, म्हणजे खरंच सहजच बोलल्या त्या की लग्नानंतर साडी नेसायला हवी. कसं आहे ना, आता लग्नाआधी सगळं ओके होतं ग, वेगळं होतं. पण लग्नानंतर मुलींवर साडीच छान दिसते. आता रेखा बघ ना, लग्नानंतर साडीच नेसते ना. म्हणून त्यांचं म्हणणं असं होतं की घरातल्या सगळ्या बायका साडीच नेसतात, तर मी पण साडीच नेसायला हवी. वा, रुपी मावशीने सांगितलं आणि तू ते ऐकलंस? नीतू, असं काय बोलतेस? तुझी मावशी आहे ती. हा मग मावशी म्हणून दरवेळेस काय बरोबरच असणार काय त्या? सोड, जाऊ दे. मला कॉलेजला जायला उशीर होतो, जातो. बाई बाई बाई, काय हा पसारा. इजयच्या लग्नाआधी हे कपाट व्यवस्थित सामान राहायचं आमचं दोघांचं. पण आता आता सगळं कोंबावं लागतं. कसं आहे अंबाबाई, माणसं तीच असतात ग, पण नाती बदलतात. नाती बदलली की सगळंच बदलतं. मम्मी हा काय ग? हा बरे नव्ह तुला? नाही, स्वतःशीच बोलतेस म्हणून विचारलं. अरे ते वय, अरे असंच तुझं लगीन झालं त्याचाच विचार करते रे. हाय का? तुमचं बायकांचं अवघडच असतं काहीतरी. नाही म्हणजे माझं लग्न होत नव्हतं तोपर्यंत लग्नाचा विचार, आता लग्न झालंय तर झालेलं लग्नाचा विचार. नाही म्हणजे बाई माणसांच्या मनाचा थांग लागायचा का वा पुरुष मंडळींना? का र, तुझ्या बायकोच्या मनाचा ठाव लागत नाही वय तुला? लागल लागल. अरे आताच लगीन झालं ना तुमचं, हळूहळू सोयीचं होईल बघ. सोय तर लांबच राहू दे मम्मी, डोक्यात नको नको ते विषय यायला लागले आता. असं का बोलायला लागलं तू? हा, आंबाबाईच्या कृपेनं गाठ भरली तुमची बघ. आंबाबाईचा आशीर्वाद आहे तुम्हा दोघांवर. माझं नाही म्हणत ग मी मम्मी, घरच्यांच्या डोक्यात भलते असेल ते विषय यायला लागले. घरच्यांच्या? तू बैस आधी, बैस तू बैस. हे बस स्पष्ट बोलतो, चिडू नको. हा, अपूर्वांनी घरनं गाडी आणावी असा विषय काही झालाय काय घरात? काय? अपूर्वाच्या घरून कार आणली पाहिजे? वय, असा विषय काही झालाय काय? अरे लेकरा, आपल्या घरात असा विषय कोण काढल? तू काहीतरी चुकीचं ऐकलं असशील. असं कोण बोललं तुला? नाही, मला बोललं नाही कोणी, कळालं. म्हणजे आरव आता हट्ट करत होता की अपूर्वा काकूने आणलेल्या गाडीतनच मी शाळेला जाणार म्हणून. अरे अरे होय, अरे ते लहान लेकरू, तू विचार करू नकस त्याचा. असं नाही मम्मी, मोठ्या माणसाचं ठीक आहे,
पण एवढं लहान पोरग बोलतंय म्हणजे कुठंतरी काहीतरी ऐकलं असणार का नाही त्याने? कोण बोललं असेल त्याला? मम्मी त्याला कोणी काही बोललं कोणी बोललं नाही यात मला पडायचंच नाही. मला एवढंच सांगायचंय की पुन्हा यो विषय मला नकोय या घरात. काय हे विजय? काय हे म्हणजे आवडलं नाही तुम्हाला? किती घाबरले मी. हा, नाही गावरल तर ठीक आहे पण आवडलं का नाही ते सांगा की. ते सोड. कुठे होतास? कुठे गेला होता म्हणजे? हा, अहो, तुम्ही किती वेळ लावला आवरायला? इथं वाट बघून मी तटलो म्हणून तुमचं आवरून झालं का नाही बघायला आत आलो. इथे हा तू वाट बघत होता. म्हणजे काय? मी इथे तुझी वाट बघत बसले. अरे तूच उशीर केलास. उशीर मी केला हाय का? चोराच्या उलट्या बोंबा. तुम्ही वेळ लावायचा आणि बोलायचं मला. बरं आता मी चोर. तर चोर काय? तू आहेस. तूच वेळ लावलायस. बरं मी चोर तुम्ही चोराची बायको. पण चोराच्या बायकोला आवरायला किती वेळ लागतोय? मी इथं सकाळपासून उभा आहे हेल्मेट घालून. आणि मी इथे आले तेव्हा तुझा पत्ता काय होता? आपला पत्ता दुसरा काय असणार आहे? सियाचीन. एवढं कसलं सामान घेतलं आणि? हॉटेलवरचं सामान. काय काय? काय नाही, काही मसाले आहेत आणि काही डाळी आहेत. साडी नेसल्यानंतर एवढं जड सामान घेऊन बसता येईल नव्हतं मला. हो बसते मी. नाही तर मी काय करतो पुढं टाकीवर ठेवतो सामान. हा नाही नाही बसते मी. जमल ना मग? अरे हो करेन मी ऍडजस्ट. बर. हो चल जाऊया. काय हसायला काय झालं? काय एवढा हसण्यासारखं काही नाही. गाडी पण तुमच्यासारखी रुसून बसते कधी कधी. हुशार. काय? चावी चावी न लावता बाईक सुरू होईल का विजय? किल्ली विसरलोय. कुठे? कुठे म्हणजे? हा मम्मीच्या रूम मध्ये विसरलोय किल्ली. मम्मीच्या खोलीत? हा ते तिच्याशी बोलतो म्हणतो काढून ठेवली मी तिथं. अरे देवा, आता एवढं सामान घेऊन बसले होते. आता तुम्ही थांबा मी गाडी लावतो. धावत जातो पळत किल्ली घेऊन होतो. हा नाही नाही थांब तू. हे सामान तू घे मीच आणते. मम्मी. काय ग काय झालं? नाही झालं काही नाही. काय शोधते? नाही विजय इथे आला होता तेव्हा बाईकची चावी विसरलाय म्हणे. तुम्हाला सापडली का चावी? अगं ही बघ. विजय पण ना कुठेही चावी विसरतो. बरं आता मी येते. हा उशीर झालाय. हा अपूर्वा, हा तुला वेळ असेल तर मला 5 मिनिटं बोलायचंय तुझ्याशी. मम्मी असं काय म्हणताय? 5 मिनिटं काय? तुम्ही म्हणाल तेवढा वेळ आहे माझ्याकडे. बसा. बोला.
अपूर्वा, तू आणि इजय हॉटेलवर चाललं ना मग? हो तू गाडीवर बसून जाणार ना मग? हो. इजय काय बोलला नाही तुला? मम्मी काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? तुझ्याशी बोलायचं होतं, महत्वाचं. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.